हाय फ्रेंड्स, बघा आज आपल्याकडे एक मापाचा ब्लाऊज आहे। आपण पहिले ह्या मापाच्या ब्लाऊजचं माप घेऊ आणि नंतर ब्लाऊज बनवणार आहोत। आता बघा आपण माप कसा घ्यायचा ब्लाऊजचा। पहिले आपण सगळ्यात आधी उंची घेऊ। उंची घेताना बघा अशी उंची घ्यायची, एकदम असं व्यवस्थित धरून घ्यायचं। बघा 13.5 ही उंची आहे, एकदम करेक्ट। बघा तुम्ही 13.5 ही उंची आहे। तर आपण इथे लिहून घेऊ उंची। बघा उंची 13 13.5 आपण उंची लिहिली आहे। बघा आता हा भाग आपण सरळ करू, हा भाग सरळ करू। बघा आता इथून आपण पूर्ण छातीचा घेर घेऊ। छातीचा घेर किती आहे? इथं 8.25 सांगितलेलं आहे। बघा तुम्ही 8.25 ला छातीचा माप भरतो। छाती 8 8.25 बघा मला पूर्ण कमरेचा घेर मोजून दाखवते। बघा किती आहे? 26.5। आता बघा आपण 26.5 चा इथे चौथा भाग काढू। बघा हा टेप इथे घेतला मी, परत हा टेप म्हणजे 6.25 6.25 हे आपलं पूर्ण चौथा भाग आलेला आहे। 4 ची उंची आहे। आता बाही उंची आहे आपली 4। आता बघा आपण बाहीचा घेर बघू। बाहीचं पूर्ण घेर आहे 5.5 आहे, 11 चा घेर आहे पूर्ण। तर आपण बाही फिटिंग 5 5.5 करून टाकू। ठीक आहे। आता आपण पहिल्यांदा बाही कट करून घेऊ। बाही कट करताना आपण पहिले पूर्ण छातीचा घेर टाकतो। बघा पहिले आपण छातीचा घेर टाकून घेऊ। वाढचा फ्रंट भरला। आता आपल्याला इथं जॉईंट द्यायचं काम नाही। पार्ट घेतलेला आहे, हे पूर्ण आपल्या छातीचा घेर आहे। याच्यानंतर आपल्या ब्लाऊजची बाहीची हाईट आहे 4। आपण 4.5 ही पूर्ण अशी हाईट घेतलेली आहे। बघा 4.5 अशी हाईट घेतलेली आहे दोन्ही साईडला। आणि इथून 1.5 इंच आहे मी, हा पॉईंट लक्षात ठेवा। आणि इथून आपण 1.5 इंचावर असा तिरपा करून घेतलेला आहे। बघा 1.5 इंचावर आपण असा तिरपा करून घेतलेला आहे। इथं आपल्या एक्स्ट्रा शिलाई लागणार आहे। बघा आता आपण या साईडला पण आपण 6.25 इंचानं मोजून घेऊ। बघा इथं पण मी 6.25 इंचानं मोजून घेतलं आहे। असं करत आपण आपल्याला हा भाग इथं जोडवायचा आहे। बघा हा आपला टाकून घेतलेले आहे। आपण आता हा माप असं कट करून मध्यभागाला असा एक टक्स दिलेला आहे। आता आपली बाही कटिंग झालेली आहे। आपण ही साईडला ठेवू आणि आपण दुसरे माप टाकू। बघा फ्रेंड्स, आपण आज बोटने ब्लाऊज कट करणार आहोत आणि मागचा आणि पुढचा हे दोन्ही भाग आपण पहिले टाकून घेणार आहोत। बघा आता घेर आहे 8.25 म्हणजे चौथा भाग। आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे। बघा लक्षात ठेवा तुम्ही, आपण 8.25 ही पूर्ण अशी मोजून घेतली आणि हा जो भाग आहे तो आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवणार आहोत। बघा आपण आता उंची घेऊन घेऊ। आपण ब्लाऊजला उंची आहे 13.5 13.5 आहे। तर आपल्याला हाईट घेणं आहे 15.5 वाढवले 13.5 आहे तर 2 इंचानं वाढवलेलं आहे आपण। बघा उंची आपण 2 इंचानं वाढवली। बघा 15.5 ला साईडला माप आपण आता हे माप आपण असे जुळवून घेऊ ही रेष। आता बघा आपण पहिल्यांदा ह्या साईडला आपण गळ्याचा आणि शोल्डरचा असा माप टाकून घेऊ। बोटनेक ब्लाऊज आहे तर आपला बघा गळ्याचा माप आहे आपला 4 आणि आपला शोल्डर आहे 7 ला। बघा आपण बोटनेकचा ब्लाऊज टाकतोय त्यानुसार आपण गळ्याचा आणि शोल्डरचा माप घेतला। आता बघा आपण पूर्ण बगलची उंची घेऊ। किती? बगलची उंची पण आपण 7च घेऊ। बघा या साईडला आपण 7 मोजून घेतले। इथून पण आपण परत 7 मोजून घेऊ एक वेळा आणि हे माप आपण असे जोडून घेऊ। बघा आता
हा भाग असा जोडून घेतला. बघा आता आपली फिटिंग आहे. पूर्ण छातीचा घेर आहे 8.25. तर आपण 8.25ला इथे बघा आता इथून मागं येऊन आपल्याला पाऊण इंचानं मागं येणं आहे आणि इथं पाऊण इंचानं मागं येऊन परत अशी एक रेष ओढून घेणं आहे. बघा पाऊण इंचानं मागं माप घेतला आपण. आता इथून 1 इंच आणि इथूनच अर्धा म्हणजे 1 इंच आणि 1.5 इंच असे माप आपण इथून आखून घेतले. तर बघा हे माप आपण असं व्यवस्थित आकार देऊन असे माप आपण आकार आखून घेतलेला आहे. म्हणजे काय आहे, जे आपण हे आकार आखला ना तो ह्या रेषेच्या पलीकडे गेला नाही पाहिजे. आता आपण खाली पण 4 इंचावरच घेऊ माप. बघा 4 इंचाचाच घेतला. आता हा पूर्ण असा चौकोन करून घेऊ. असा चौकोन करून घेतला आपण. आणि हा भाग बघा आता तुम्ही ह्याला असा आकार दिला. बघा ह्या गळाला असा आकार दिला आपण. आता आपण बघा इथून आता आपण खाली माप घेऊ. बघा आता इथून खाली 3.5ला 1 पॉईंट दिलं, कारण बोटनेक ब्लाऊज आहे पण प्रिन्सेस आहे. बघा 3.5चा असा आपण एक पॉईंट पाडून घेतला इथून. ठीक आहे. आता इथून बघा आपण काय करू, इथून आपण 2 इंचावर एक टक्स देऊ असा. बघा 2 इंचाचा इथं आपल्याला एक असा टक्स देणं आहे. हा 2 इंचाचा घेतला आपण. आणि बघा आता 26.5 कमरेचा घेर आहे आपला. बघा मापानुसार 6.25चा कमरेचा घेर. बघा आता हे 2 इंच आणि आपण इथं कमरेचा माप बरोबर घेतला. आणि आता हे 2 इंच आहे इथं टक्ससाठी घेतलेले ते आपल्याला समोर काढायचे आहे, पूर्ण मापाच्या समोर. बघा आता मी इथं आणखी 2 इंच दिले. बघा हे 2 इंच दिल्यानंतर जो हा भाग आहे एवढा 1.25 इंचाचा, तोच आपल्याला फक्त फिटिंगसाठी आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी एवढा भाग उरणार आहे. इथून 10.5ला बघा एक पॉईंट मी वरून बघा मी इथून घेतलेला आहे इथपर्यंत 10.5ला पॉईंट. इथून मोजला आपण इथपर्यंत 10.5ला आणि इथून आपण मोजलंय 4ला. आता हा भाग आपल्याला इथं जोडून देणं आहे. बघा हा भाग आपण इथं जोडून दिला. आता हे भाग जोडल्यानंतर बघा इथं 2 इंचावर आपण अशी एक लाईन ओढून घेतली आणि त्याच्यानंतर आपण हा भाग असा घेतला. बघा आता अशी लाईन करून घेणे. बघा आता आपलं पूर्ण माप कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला जर याच्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्सला कमेंट करत जा. बघा फ्रेंड्स, आपण आता हा भाग आपण कट करून घेऊ. बघा हा भाग आपण कट केलेला आहे. इथं आपण जो गळ्याचा भाग आहे तिथे एक टक्स पाडून घेऊ आणि या भागाचे असे तुकडे करून घेऊ. हा भाग आता साईडला ठेवू आपण. बघा आता हा समोरच्या भागाची आपण पूर्ण अशी आखून घेतलेली आहे. आता बघा हा जो एक्स्ट्रा भाग आहे समोरच्या भागासाठी तो आपल्याला आता कट करून घेणार आहे. बघा हा एक्स्ट्रा भाग आपण कापून घेतला. आता बघा हा गळ्याचा भाग आहे, हा पण असं व्यवस्थित असं बघा हा पण भाग मी कट करून घेतलेला आहे गळ्याचा. आणि बघा आता मी जशी कट करते तशीच कट करा म्हणजे तुमची व्यवस्थित कटिंग होईल.
बघा असं करून हा जो भाग आहे एक्स्ट्रावाला तो काढून घेऊ. आता बघा परत इथून असा भाग एक्स्ट्रा घेतला आपण. बघा असा भाग आपण कट करून घेतलेला आहे. आता आपला ब्लाऊज बोट नेक असल्यामुळं आपण समोरचा गळा कट करणार नाही आहोत. आता आपण काय करू, बॅक साईडचा गळा कट करू. आता समोरची साईड आपली तयार झालेली आहे. आपण पूर्ण उंची किती घेतलेली आहे, 15.5 उंची घेतलेली आहे, तर अर्धा इंच आपल्याला इथून कमी करणं आहे. आता बघा इथं आपण 15ची उंची घेतो. आपण समोरच्या साईडला पूर्ण 15.5ची उंची घेतली आणि बॅक मागच्या साईडला आपण 15ची उंची घेतोय. आता बघा अशी पूर्ण 15ची उंची घेतल्यानंतर आपण असं आखून घेऊ आणि हा भाग कट करून घेऊ. बघा आपण एक्स्ट्रा भाग कट करून घेतलेला आहे. गळा पट्टीला आपल्याला मापानुसार बघा ही बॅक साईडची पट्टी आहे, इकडून एक्स्ट्रा आपण थोडा सोडला आणि इथून एक्स्ट्रा आपण सोडलेला आहे. म्हणजे बॅक साईडच्या पट्टीसाठी आपण काढलेला आहे माप. तसंच आपण आता असं माप आखून घेऊ पहिल्यांदा चौकोन. आणि ज्यांना कोणाला माझ्यासारखं असं टेपनं आखता येत नसेल तर ते स्केल पण वापरू शकतात. बघा आता हा आपण चौकोन भाग आखलेला आहे. आता याच्यातनी आपल्याला फक्त बघा आता आपण इथून अशी उंची मोजून घेऊ. 3.25 ला आपण असा एक माप आखून घेतलेला आहे. आणि अशी आकार 1.1च्या खाली असा पहिले एक दुसरी रेष ओढून घेऊ. बघा आता हा माप टाकताना आपल्याला आता असा आपण माप टाकलेला आहे. बघा बॅक साईडचा गळा आपण असा आखून घेतला आणि हे असा आकार घेतलेला आहे. आता आपण हा माप कट करून घेऊ. बघा हा माप आपण टाकून घेतलेला आहे, आकार पण टाकून घेतलेला आहे. आणि आता हे दोन्ही भाग आपण कट करून घेऊ. बघा बॅक साईडचे दोन्ही भाग आपण कट केलेले आहे, कारण ह्या भागाला आपल्याला इथं हुक बटन पट्टी लागणार आहे आणि इथं नॉड लागणार आहे. म्हणून आपण आता हे भाग आपण मोकळे करून ठेवलेले आहे. समोरच्या भाग आपला बोटनेक असल्यामुळे आपण तो भाग पॅक करत ठेवणार आहोत. बघा फ्रेंड्स आपली आता पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण जो हा कपडा आहे साडीचा, ह्या कपड्याला आपण हा सगळा माप आखून घेऊ आणि कट करून घेऊ. बघा आपण हे सगळे माप असे आखून ठेवलेले आहेत. चला आपण आता हे माप कट करून घेऊ. बघा एक्स्ट्रा कट करून घेणं आहे आपल्याला. बघा हा पण भाग आपण कट करून घेतलेला आहे. आता बघा आपण असे एक्स्ट्रा भाग कट करून घेतलेले आहे.